नक्कीच एक महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। उद्यापासून मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक सर्वांना जेवणाची व्यवस्था उद्यापासून होणार आहे। नक्कीच 40+ क्रिकेटचा विचार केला तर सर्व उपस्थित खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांना जेवणाची व्यवस्था जी सुरुवात झाली ती पिसे या ठिकाणावरूनच झाली होती। नक्कीच आणि उद्या मात्र तुम्हाला नक्कीच दुपारच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। बॉल निघून जातोय समोरच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार। क्रिकेटमधील अगदी सुरक्षित फटका, चेंडू मात्र लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून सीमापार झाला होता। चौकार आलाय फलंदाज विजयच्या बॅटमधून। षटकातील पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला। पहिल्या बॉलवर पहिला चौकार आलाय विजय केनेच्या बॅटमधून। अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला। षटकातील पुढचा बॉल, या बॉलर देखील प्रहार झालाय। हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार। बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार। अतिशय चांगली सुरुवात विजय केनेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते। 2 बॉल टाकून झाल्यात आणि 2 चौकार आतापर्यंत आपण पाहिल्यात। वेलकम युवराजजी पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। टीम पीसीचे चांगले खेळाडू आहेत। इंद्रपाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर। षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील बॉलला ऑन साइडला उडवलाय। बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी। नक्कीच चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बालकृष्ण बिखेच्या माध्यमातून। दोन धावा आल्या आणि धावफलक 2 ने पुढे सरकलंय। 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत। षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील फटका चांगला आहे। ऑफ ड्राईव्ह गेले, लॉंग ऑफला रुपेश त्या ठिकाणी आपण पाहतोय। पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत टीम भावाले सोबतच विजय केनेला देखील। धावफलक 2 ने पुढे सरकलंय। 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत। अजून एक चांगला फटका, मात्र किरणचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित विजयला मैदान सोडावं लागलं असतं।
नक्कीच उद्यापासून मात्र गोपीनाथ पाटील यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था या ठिकाणी झाली आहे. धन्यवाद आयोजकांच्या माध्यमातून आपले विशेष आभार असतील. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. इंद्रपाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. अतिशय सुरेख फटका म्हणता येणार नाहीये कारण क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद विजय केने. तर पहिली विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. फलंदाज विजय केने बाद झालाय. 14 या धावसंख्येवर पहिली विकेट. चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली, मात्र या ठिकाणी बाद झालाय. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल चौकार, त्यानंतर सलग 3 वेळा डबल धाव आणि शेवटच्या बॉलवर मात्र ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज विजय केनेची महत्वाची विकेट. नवीन फलंदाज नरेश घरेल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया नरेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. नरेशने देखील भरपूर इम्प्रेस केलं होतं. पहिल्या मॅचमध्ये 2 स्विचिट 2 षटकार ठोकले होते. बालकृष्ण बीके बॉलिंग ट्रॅकवर. नक्कीच पहिल्या 2 मॅचचा विचार केला तर 2 मॅचमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या मॅचमध्ये 2 धावा, तर या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. मॅच नंबर 2 मध्ये देखील चांगलं षटक फेकलं होतं, 3 धावांचं षटक, परंतु ही मॅच वेगळी आहे, या वेळेस संघ वेगळा आहे. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल. समोर लक्ष्मण, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 15 धावा. बालकृष्ण पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केलं होतं. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. महत्वाची विकेट. फलंदाज नरेश घरेलला देखील मैदान सोडावं लागेल. काय कमालीचा थ्रो त्या ठिकाणावरनं झाला होता. प्रवीण पाटील त्या ठिकाणी आहे. अगदी परफेक्ट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावर रनआउटची विकेट. फलंदाज नरेश घरेल बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज शिवाजी मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया शिवाजी कशा प्रकारे फलंदाजी करेल. आता मात्र शिवाजी कडून देखील भरपूर अपेक्षा असतील टीमला, कारण 2 महत्त्वाचे खेळाडू या ठिकाणी बाद झाले आहेत, नरेश आणि विजय. अतिशय सुब्रेक चेंडू. बालकृष्णने मात्र भरपूर इम्प्रेस केलंय आज.
षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील फटका चांगला आहे ऑफ साइडला कव्हर रिजन मध्ये चेंडू अडवला गेलाय मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावर परिणाम स्वरूप अपघात रनआउटची विकेट पाहायला मिळेल का नाहीये यस पंच नकार देतात त्या ठिकाणी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला महेश भोईर चेंडू उचलतोय त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आता मात्र मैदान सोडावं लागेल शिवाजी केने रनआउटची विकेट 18 धावा धावफलकावर आहेत नवीन फलंदाज सोमनाथ भालेकर मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल लक्ष्मण विथ सोमनाथ भालेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर महेश भोईरला आपण पाहतोय पाहूया महेश भोईर कशा प्रकारे गोलंदाजी होईल या ठिकाणी डावखुरा फलंदाज समोर आलाय सोमनाथ भालेकर आणि त्यासाठी ऑन साइडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय 5 खेळाडू आपण पाहतोय ऑन साइडला षटकातील पहिला बॉल टॉप एज लागलाय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक दूर राहिले अर्थातच यष्टीरक्षकाने गोलंदाजाच्या मध्ये चेंडू लँड झाला होता एक धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी एका धावेच्या मदतीने धावफलक 19 वर पोहोचलंय षटकातील पुढचा बॉल या वेळेस फटका चांगला आहे इंद्रपाल चेंडूपर्यंत पोहोचलाय त्या दरम्यान दुसरी धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी 21 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 ची सुरुवात देखील चांगली पाहायला मिळते पहिल्या बॉलवर सिंगल त्यानंतर दुसऱ्या बॉलवर डबल 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात महेश भोईरने 2 बॉलचा खेळ झालाय षटकातील पुढचा बॉल या बॉलर देखील चांगला फटका कव्हर रिझन मध्ये चेंडू अडवला गेला एक धाव कंप्लीट झाली आहे
वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. त्याचं कारण म्हणजे समोर डावखुरा फलंदाज आहे सोमनाथ भालेकर, ज्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीम जयनवन भावालेला. महेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हवा तसं संपर्क नाही आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे, मात्र ओव्हर थ्रो आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. (24) 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. महेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बीट केलाय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. महेश भोईरच्या माध्यमातून ज्या प्रकारे हे षटक फेकलं जात आहे. षटकातील शेवटचा बॉल. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक कंप्लीट झाले, तिसरा, आणि यानंतर अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक. पाहूया गोलंदाज कोण येतोय. (24) 24 धावा झाल्या आहेत. प्रवीण येतोय शेवटचं षटक फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. चला थोडं स्पीडअप करा टीम शेलूमाता वल. प्रवीण पाटील बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा अंतिम षटक आहे. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकलं जाईल. समोर आपण लक्ष्मणला पाहतोय. षटकातील पहिला बॉल. प्रवीण समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये. बालकृष्ण त्या ठिकाणी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. फक्त आणि फक्त 2च धावा. 26 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. या वेळेस देखील लावत असं संपर्क नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद. पंचांचा निर्णय हा अखेरचा असेल. चला मॅचला सुरुवात करा.
पंच झाला योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा आणि तो डिसिजन दोन्ही टीमला मात्र मान्य करावा लागेल. OUT आउट, फलंदाज बाद. ट्वेंटी 28 धावा धावफलकावर आहेत. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस काय घडलंय त्या ठिकाणी. यस, इज गॉन, फलंदाज बाद. यस, यष्टीचित केलंय त्या ठिकाणी फलंदाजाला. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा यस, पुन्हा एकदा फलंदाजाला यष्टीचित केलं गेलंय. बॅक टू बॅक सलगची दुसरी विकेट प्रवीण पाटील साठी. आतापर्यंत 6 विकेट्स जय हनुमान भावाले टीमच्या. नवीन फलंदाज पंढरी मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रवीण पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरचा जो होतोय. विकेट हॅट्रिक साजरी करेल का पाहूया. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का. आडव्या बॅटने प्रहार झालाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलून फेकी झाली मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रवीण षटकातील पुढचा बॉल. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. नक्कीच अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 30 धावा. 31 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय.
बोलूया आपण मॅचच्या दिशेने. मात्र नक्कीच व्यासपीठावर आपण मनोज भोईर यांना पाहतोय. अपाट मेहनत त्यांची देखील या विकेट मागे, या मैदानामागे मनोज भोईर यांची अपाट मेहनत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच पीसीए टीमने मात्र त्यांना कोच म्हणून देखील स्वीकारलंय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपण सन्माननीय मनोजजी भोईर व्यासपीठावर आहेत, त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करणार आहोत. टीम पीसीएच्या माध्यमातून हा सत्कार या ठिकाणी केला जाईल. टीम पीसीएचे कोच देखील आहेत. त्याचबरोबर या खेळपट्टीचा विचार केला तर नक्कीच ही खेळपट्टी जी आहे ती मेंटेन ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर या ग्राउंडसाठी देखील अपाट मेहनत त्यांची आपल्याला पाहायला मिळते. आपण त्यांचा सत्कार व्यासपीठावर करूया. स्वागत सत्कार त्या ठिकाणी मनोज भोईर यांच्या माध्यमातून. नक्कीच रेग्युलर क्रिकेट अक्षरशः गाजवला होता. अगदी एक वेगळी शैली गोलंदाजाच्या माध्यमातून आपण जी पाहिली होती. अर्थातच आणि यॉर्कर किंग, प्रत्येक बॉल पुढे फेकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये. भरपूर चांगलं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट असेल, अक्षरशः गाजवून सोडलं होतं. चला मॅचला सुरुवात करा. 31 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम जयनमन भावालेने. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. आज संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी विजय केने बॉलिंग ट्रॅकवर. आज विजय केने देखील भरपूर इम्प्रेस करतोय. प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम विजय केनेने देखील केलंय. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकातील पहिला बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. पप्पू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे, फक्त आणि फक्त एकच धाव. पुढचा बॉल विजय केने पुन्हा एकदा फुलटॉस आहे, ऑन साइडला भिडकावून दिलाय. अतिशय सुरेख फटका बालकृष्ण बीकेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस बीट केलाय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय.
क्षेत्ररक्षक आहेत त्या डीपमध्ये. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 9 धावा. 31 धावांचे एक मापक लक्ष शेलूमाता वर्ल्ड टीम साठी. षटकातील पुढचा बॉल बॉल हवेमध्ये आहे. नरेश झेल खाली येतोय. सुरेख झेल फलंदाज बाद. बालकृष्ण नरेश चांगला झेल त्या ठिकाणी. मंगेश भोईर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नऊ धावा धावफलकावर आहेत. विजय केने पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे दिंडफिलच्या आतमध्ये विनोद. चेंडू उचलतोय. सिंगल कंप्लीट. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 10 धावा. 31 धावांचे एक मापक लक्ष. मात्र आतापर्यंत 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 धावांची आवश्यकता आहे शेलूमाता वर्ल्ड टीमसाठी. नक्कीच टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी 21 धावा टीम भावालेला रोखायच्या आहेत. तर त्या उलट 21 धावा काढायच्या आहेत येणाऱ्या 3 षटकांमध्ये. टीम शेलूमाता वर्ल्ड एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. परंतु या ठिकाणी येणाऱ्या 3 गोलंदाजांना नरेश सोबतच यानंतर 2 षटकं जी बाकी आहेत. अगदी मॅजिकल षटकं तुम्हाला फेकावे लागतील. षटकातील पुढचा बॉल या बॉलरचे गेला. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार निर्धाव चेंडू फेकावे लागतील. सोबतच काही विकेट्स घेणं देखील खूप गरजेचं आहे. षटकातील बॉल अजून एक चांगला बॉल. अगदी वेगाने चेंडू हाताला होता. बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. मंगेश भोईर पूर्णपणे शांत ठेवलंय त्या ठिकाणी. नरेश घरेलच्या चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नरेश पुन्हा एकदा. या बलेस मात्र मिडल ऑफ द बॅट झालाय. बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या 3 बॉलचा विचार केला तर 3 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र हा बिग ब्लास्ट मंगेश भोईरच्या बॅट मधून
षटकार आलाय. 6 धावफलक पुढे सरकले. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉल टाकून झाल्यात. 6 धावा खर्च केल्यात नरेशने. मोठा फटका आलाय त्या ठिकाणी मंगेश भोईरच्या वाडमधून. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला. फटका तर हा देखील चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल निघून जातोय. सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख फटका. नक्कीच पहिले 3 चेंडू जे आहे ते मात्र गोलंदाजाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र 2 बॉलवर 2 मोठे फटके. एक षटकार एक चौकार आलाय मंगेश भोईरच्या बाडमधून. धावफलक मात्र पुढे सरकलाय. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या 2 मोठ्या फटक्यांसोबतच मॅच पुन्हा एकदा टर्न झाली आहे. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा प्रहार. हा बॉल देखील थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 24 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलवर 7 धावांची आवश्यकता. अर्थातच समीकरण जे आहे ते आपण 7-12 हे पाहतोय. सर्वांना हवासा असलेला नक्कीच 7-12 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 7 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. चला तिसरे पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील आपण दाखल व्हा. षटकातील पहिला बॉल सोमनाथ. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हव्यामध्ये. नरेश झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. इंद्रपाल बॅक टू द डगआउट. दुसरी विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. इंद्रपाल बाद झालाय. नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये येतोय. फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. षटकातील पुढचा बॉल सोमनाथ. ऑन साइडला. फटका तर हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षण झालंय शिवाजी केने यांच्या माध्यमातून. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. 26 धावा धावफलकावर झाल्यात. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. सोमनाथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत.
28 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे विजयापासून शेलूमाता वल हा संघ. आज क्वालिफाय होण्यासाठी या ठिकाणावरनं फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे शेलूमाता वल टीमला. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर श्याम पाटील. षटकातील पुढचा बॉल सोमनाथ पुन्हा एकदा. या बलेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सोमनाथच्या फिरकीने मात्र आज भरपूर इम्प्रेस केलंय. षटकातील पुढचा बॉल सोमनाथ बालेकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला बॉल उडवलाय. बॉल निघून जातोय सीमा पार. विजयाचा फटका. मॅच फिनिश. या स्पर्धेतील नक्कीच पहिला संघ ठरतोय सेमीफायनल मध्ये दाखल होणारा शेलूमाता वल. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय हनुमान भावाले.